तेव्हा किती मोठ्या चिठ्ठ्या बघा आम्ही एकमेकांना दिलेल्या, मला सांभाळून ठेव. आणि हा माझा लाईफ मधला एकदम भारी बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे, जे की मी आता हातात कधीच बांगडी दिसत नाही. नाही तर बांगड्या बघा किती पार फुटा लागल्या त्या बांगड्या, पण ती कधीच घालणार नाही. आणि मुंबईला नाही जायचं बाळा, तुला बाबाकडे जायचंय. बाबाकडे जाशील ना. तर काय चालू आहे मॅडम तुमचं एवढं रात्रीचं 12 वाजले आता. हे बघा टाइम पहा किती झालेला आहे, वरच स्नॅप काढू नको. हे बघा टाइम बघा किती झालेला आहे, 12 वाजलेले बघा. आणि श्रुतीचं चालू आहे बॅग भरणं. कशासाठी? कशासाठी बॅग भरणं चालू आहे? जायचंय मला. कुठं? जालन्याला. हो, कारण किती दिवसासाठी जायचं तुला? जायचंय 10-12 दिवसासाठी. 10-12 दिवसासाठी. बघा घरात तुम्हाला एकदम रिकामा दिसन. ही बॅग भरली, हे बाई माझे कपडे सगळे काढले तिनं. ही पण बॅग भरलेली, ती सुटकेस भरली, ही एक सुटकेस भरली. मग एकच बॅग आहे, त्याच्यातून मी कपडे काढले. बर, हे बघा सगळे कपडे घेतले बा तिने काढून. तर विषय असा आहे की आता महालक्ष्मी आहे, तर म्हणलं महालक्ष्मीसाठी गावाकडे जावंच लागेल. तर उद्या श्रुती जाणार आहे रात्री, आणि मी आणि सोनू परवा दिवशी सकाळी आम्ही 2 जण गाडी घेऊन येणार आहे. आणि ओम भाऊच्या घरचे पण सगळे आहेत. तर श्रुतीला मी रात्री गाडीत बसून येणार त्यांच्यासोबत उद्या, आणि मी परवा दिवशी सकाळी गाडी घेऊन येणार आहे. तर त्याच्यासाठी तिची पॅकिंग चालू रात्री 12 वाजता. तर तुम्ही सांगा बरोबर आहे का चुकीचं? हे बघा काय हे पाहू, तुला व्हिडिओ लावून देऊ, तो मी ब्लॉग घेतो. अगं बाई, सगळ्यांना हाय कर एकदा. इकडे बघ, हाय. फ्लँकीशी झोप नाही आली तुला? काय करायचं तुला? तुझे खेळणे घ्यायचे जालन्याला? हे बघा त्याने त्याची खेळण्याची थैली भरली. तुला हे खेळणे घ्यायचे का जालन्याला? नको ना, जाऊ दे ना, नको ना, राहू दे. इथंच ठेवून आपण तुझे खेळणे. डॉक्युमेंट काढून ठेव ना, इथेच काढून ठेव डॉक्युमेंट. काय करा डॉक्युमेंट? ते याला लागणार नाही गणपतीचं, याला तुमचं आधार कार्ड. ते माझ्या फोनमध्ये आहे, मी देऊ शकतो तसं. हे बघा यानं काय पसारा काढला आता वरद नाही. आणि तू म्हणता गोडे गोडे, लय बदमाश झाला वरदला मी त्या गोणीतच टाकणार या गोणीत. तर हे बघा आमचं लव्ह मॅरेज तुम्हाला माहिती आहे. आता निघली ती गोष्ट. चला श्रुतीने आता मला इशारा केला, तुम्हाला दाखवतो. ह्या काय आमच्या कॉलेजच्या आठवणी बघू. हे बघा आम्ही एकमेकाला दिलेल्या आहे चिठ्ठ्या आहे कॉलेजच्या. भरपूर तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडे खूप मोठं सामान आहे. हे बघा माझी हँडरायटिंग दाखव तुम्हाला कशी होती तेव्हा. श्रुती उघड काय कधी चिठ्ठी अशी? हे उघडते काय? उघडायची हे उघड ना. हे कधी चिठ्ठी उघड बरं. आम्ही एकाच पेजवर 2 जण मागून पुढून लिहून देत होतो, कारण की चिठ्ठी घरी सापडा नाही त्यामुळे. हे श्रुतीची हँडरायटिंग आहे बघा. मला आता ब्लर दिसत असून आपला फोनचा कॅमेरा थोडा खराब झालेला आहे. हे बघा माझे किडे माकोडे. पण चिठ्ठ्या बघा किती फाटल्या, तरी आम्ही त्या सांभाळून ठेवलेले आहे. हे बघा ही माझी हँडरायटिंग होती. दिसणार नाही, दिसत नाही, ब्लर झाले. हा ही माझी हँडरायटिंग. तेव्हा म्हणजे आमच्याकडे फोन नव्हता, होते फोन पण आमच्याकडे नव्हते. काही प्रॉब्लेम असल्यामुळे मग आम्ही असं बोलायचो. तर असा विषय असतो बघा मित्रांनो, कामोकामी असे विषय निघतात. या सगळ्या गोष्टी बघा किती मोठ्या चिठ्ठ्या बघा आम्ही एकमेकांना दिलेल्या, मला सांभाळून ठेव. आणि हा माझा लाईफ मधला एकदम भारी बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे, जे की मी आता जपून ठेवलेलं आहे. हे तुझ्या फ्रेंडने दिलेले ना तुला? कुठे गेलं लिहिलेलं? मिटला असं ते श्रुती, ती थोडी राहणार. मग ते यातनं लिहिलं ना, मिटून जात असतं ते. नाही हो, हे काय मी तेच तर म्हणते. हे काय असं कसं मिटल? हे का म्हणजे असं हे दिलेलं होतं, ते कोड दिलेलं होतं. कोड सोडवायचं होतं, आणि प्रत्येक जिथे कोड सोडवायचं तिथे चॉकलेट होतं. आणि मग असं करत 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 माझ्या बर्थडेच्या ठिकाणी म्हणजे मला घेऊन गेलते. मोठं सरप्राईज दिलं होतं. म्हणजे ते सगळे आमचे शेजारचे जे होते ते. अजून काय आहे का आपल्या चिठ्ठ्या सोडून अजून काय दुसरं आपलं? तर हे बघा आमच्या चिठ्ठ्या अजून आहे. आम्ही कॉलेजला असताना एकमेकांना देत होतो, कारण की फोनवर आम्ही बोलू शकत नव्हतो, त्यामुळे सगळ्या चिठ्ठ्या होत्या बघा. जर तिला असं काही सांगायचं नसेल तुला, जर तिच्याशी बोलायचं असेल तर चालेल,
मला पण आपल्या ते नको वाचू त्याच्यामध्ये. खूप मोठ्या गोष्टी याच्यात वाचण्यासारख्या, पण तुम्हाला सांगू नाही शकत मी आता. हे बघा आमच्या चिठ्ठ्या आम्ही 7 वर्षापासून जपून ठेवलेल्या आहे. कारण की आम्ही 10वी 11वीला असताना, नाही 11वी 12वीला असताना दिलेलं आहे एकमेकांना. आणि त्यानंतर आम्ही कॉलेज, त्यानंतर आमचं रिलेशन लव्ह मॅरेज झालं, हे तर तुम्हाला माहितीच. हे बघा किती फाटत आलेल्या चिठ्ठ्या पण सांभाळून ठेवल्या, कारण की आठवणी परत परत राहत नाही. आणि गेली आता ही पिढी ज्या चिठ्ठ्या देते एकमेकांना. आता काही नाही, आता डायरेक्ट फोन. काय ग श्रुती? पेन्सिल ती बघ, त्यानं बघ काय काढलं, बरोबर पेन्सिल काढली. ती काढली त्यांनी, पण त्याच्यात पेन्सिल आहे माझ्या. ते कशाला काढते? ते काढणं गरजेचं नाही श्रुती. आता सध्या आपल्याला सामान आवडायचंय, ते ठेवून दे तसंच. आलंय समोर म्हणून बघते ना. जर ठेव त्याच्यात. कोण बघणार आहे त्याला? तर असा काय विषय आहे. आता श्रुती जाणार आहे जालन्याला तब्बल 4 महिन्यानंतर, आणि मी पण. आणि वरत पण त्याच्या आई बाबाला भेटणार आहे. वरत तुला बाबाकडे जायचे ना? इकडे बघ, इकडे बघून बोल. तुला बाबाकडे जायचं? नको, तू नको, आम्ही जातो ना, तू राही नाही तर. तुला बी यायचं? हो बर. तर आता हे असं सामान आवरणं चालू आहे. आणि आता उद्या निघायचं म्हटल्यानंतर मग आता चालू आहे तयारी. आणि त्यामुळे आता श्रुती म्हटलं जेवढं भाजीपाला घरात आहे ते सगळं वापरून टाक, कारण की खराब होण्यापेक्षा ते वापरलेला बरं. नंतर आलं तर खूप घाण वासीन. आणि श्रुती चार्जर वगैरे सगळं घे बरं सोबत, ध्यानाने. पूर्ण दिवस बाकी न हो, तरी पण लक्षात राहू दे. डीमार्टची थैली. खूप मोठ्या वस्तू आता जुन्या निघणारच आहे, कारण की सगळा पसारा आणला तसं ठेवून द्याल तर आम्ही. आणि ही बॅग बघा आता इतकी भरलेली. श्रुतीचेच कपडे बघा किती याच्यात. बघा वर्धन श्रुतीची बॅग तर भरली आता ही. अजून माझे कपडे बाकी आहे. आणि श्रुती म्हणते ही गाडीवर मला घेऊन ये. आणि तुम्हाला तर माहिती मित्रांनो, महाराष्ट्रात कसं आपल्या इकडे पाऊस चालू आहे, त्यामुळे कसं होणार आहे. तुम्ही एकदा पण नाही घातलेलं बरं का. काय ते तू घेऊन दिलेलं. हे बघा हिनं मला एक गिफ्ट दिलं तर कॉलेजला असताना. खूप काही आहे त्यात. हार्ट अर्धे आहे ना. तर असा काही विषय आहे. आता श्रुती आता अर्धी पॅकिंग करते. बाकीचा व्हिडिओ मी आता सकाळी घेईल. फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्ही आता जालन्याला जाणार आहे. आणि जास्त दिवस नाही, फक्त महालक्ष्मी तर गणपती. कारण की आमच्या तर महालक्ष्मी असतात. गणपती मला गल्लीत बसवायला लागतो मोठा, कारण की आमचं दरवर्षी मीच करत असतो सगळं. त्यामुळे यावर्षी मी करणार, कारण की मला खूप आवडतं गणपती बसवायला. आणि राहिलं जॉबचा विषय. जॉब तर मी सोडून दिलेला आहे डायरेक्ट, कारण की तिथे थोडंसं विषय झाला होता पेमेंटचा, त्यामुळं. आणि जॉब सोडलेला आहे. तर आता जॉब दुसरा बघितलेला आहे. तसं मी डायरेक्ट सोडलेला नाही आहे, दुसरा जॉब बघितला तेव्हाच हा जॉब सोडलेला आहे. त्यामुळे काही विषय नाही. श्रुतीचा जॉबचा विषय तर श्रुतीला जॉब अजून जॉईनिंग लेटर आलं नाही, त्यामुळे श्रुती जॉबला गेली नाही. तुमच्या कमेंट येत आहेत श्रुती जॉईन झाली नाही का, श्रुती गेली नाही का जॉबला. तर विषय असा जॉबचा. तुम्हाला अवतार पण खूप खराब दिसत असेल माझा, पण काय आता रात्र खूप झालेली आहे ना, त्यामुळे. तर श्रुती किती राहील तू सामानाचं वावरायचं? काय नाही, तुमचे कपडे भरायचे. चल भरावर. वरच तू तुझी थैली घेतली का सामानाची? ह्याचं काय करू मी, घेऊ का नको सोबत? तुझी इच्छा, मी काय सांगणार. आता सणावार तुला लागले तर घे, नाही तर राहू दे. वरत तू तुझं नाही घेतलं तर चालेल. वरत तू तुझं काय भांडे घेतले? कोणती थैली तुझी? हां दे मम्माकडे. त्याने त्याच्या हाताने भरले बरं मित्रांनो सगळे कपडे. आणि हो, तुम्ही जेवढे जण व्हिडिओ बघतात तेवढे जण सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला, हाईप पाठवत नाही. हाईप पाठवायला विसरू नका. हाईप पाठवत आमचा व्हिडिओ अजून शेअर होईल. तुम्हाला असं वाटत असेल आमचं चांगलं हो, तर तुम्ही हाईप नक्की पाठवा. आणि अजून व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय आवडेल बघायला ते पण सांगा. आणि इथून पुढं आपल्याही जालन्याला गेल्यावर डेली व्हिडिओ येणार म्हणजे येणार. आणि तुम्हाला नाही का खूप मोठ्या रेसिपी बघायला भेटणार आहे. पप्पाच्या हातच्या फराळाच्या, सगळ्या महालक्ष्मीचं सगळं फराळ. परत आमच्या महालक्ष्मी येते. आणि मेन विषय असं झालेलं आहे, पप्पा आणि मम्मी गेलेले नाशिकला. कशाला? तर ते महालक्ष्मीचे जे पिल्ले असतात का, ते मुलगा मुलगी, तर त्यातल्या एका जणाचं नाही का म्हणजे मुकुट आहे ना, आम्ही आता 2 वर्ष आधी तांब्याची केली, पितळाची केली ना, पितळाची ना, तांब्याची पितळाची केली. तर ते थोडंसं ते म्हणजे चेहरा थोडा काळपट जातात, कारण की पितळ काळं पडत असताना तर ते कलर देण्यासाठी तिकडे गेलेले. तर ते आता नाशिकला आहे. ते बी उद्या परवा तिथून निघणार आहे. आणि श्रुती उद्या इथून निघणार आहे. तर असा विषय झालेला आहे. चाबी जी आमच्या घराची शेजारची तिथे ठेवली पप्पानी. तर आता श्रुती तिकडे गेल्यानंतर जाईनच आता श्रुती घरी.
आणि तुम्हाला तिथलचे सगळे व्हिडिओ येणार आहेत. जे नवीन लोक जॉईन झालेले त्यांना आमचे आई वडील बघितले नसेल तर आम्ही त्यावेळेला आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि रेसिपीचे खूप छान छान अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जा तुम्ही. काय गं श्रुती? हो ना, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, चांगलाच असा सपोर्ट राहू द्या तुमचा. आमचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला भरपूर तुम्ही सपोर्ट करताय, तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि लवकरात लवकर आपल्याला 10K पूर्ण करायचे, 10K पूर्ण करायचे. हा तेच. तर त्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करा लवकर. आणि आमचं इन्स्टाला पण पेज आहे श्रुती निरंजन मुंगे नावानेच आहे. तिथे पण जाऊन तुम्ही फॉलो करा. ती इन्स्टाला पण आपले व्हिडिओ असतात, फेसबुकला पण आपले व्हिडिओ असतात. हे बघा, तिच्या हातात कधीच बांगड्या दिसत नाही. तर बांगड्या बघा किती पार फुटा लागल्या त्या बांगड्या, पण ती कधीच घालणार नाही. आणि बांगड्या बघा, डब्बा भरून बांगड्या, पण कधीच घालणार नाही. एक गोटच घालून दिसतं, बाकी काहीच घालणार नाही. आपण असं कामोकामीच घालत असते ना. हो, कामोकामी. रोज ते बांगड्या फुटून जाते. अरे एवढ्या कधी तो रोजच्या रोज घालून बी फुटला तर 1 वर्ष जाऊन बांगड्या श्रुती, एवढ्या बांगड्या येते. ते वेगवेगळ्या कलरचे आहे, ते मॅचिंग आहे, कशावरचा. मग तू घालतच नाही कपडे तसे मॅचिंग वाले कपडे घालायचे ना. मग ड्रेस थोडी म्हणून तशी साड्यांवरच. हो, तर असा काही विषय. आता बाकीचे व्हिडिओ तुम्हाला सांगूच आता कसं आहे कसं नाही. पुढं वर ते फुटलेली बांगडी हात तू तेवढे घेतले तेवढेच खेळ पहिले. तर चला मी ठेवतो आता, कारण की आता आवरायचं पण भरपूर आहे आणि रात्र पण खूप झालेली आहे. आणि बाकीचा व्हिडिओ राहिलेला मी सकाळी येईल. तर चला, श्रुतीनं आवरलेलं आहे सगळं, आता निघाले. हे बघा बॅग भरलेली आहे आणि मी घेतो चहा, शेवटचा चहा. म्हणजे 15 दिवस शेवटचा चहा आहे, लाईफ टाईमसाठी चाललो राहिला मी. हे बघा शेवटचं भांडं घासताना श्रुती. आता काय बाई 15 दिवस तिकडे गावाकडे म्हणल्यावर काय मज्जाचा मज्जा. वरच नाही पण दुधाचं बॉटल, दूधच करायला लागलं या डेवानी. मम्मा कोण घे. तर आता श्रुतीची गाडी आहे बघा, आणि आता बघा तिने बॅगी भरलेल्या आहे. 11:30 वाजताची गाडी आहे. आता मी चाललो उंबवची. इथं 9 वाजलेत. ते म्हणे की या म्हणून इकडं. बाबा काय आहेस तुला बघा, ते म्हणे ये म्हणे इकडं. तर आता जातोय. आणि श्रुती सकाळी पोहोचल्यानंतर फक्त डिगेगर काकू तिथे चावी ठेवलेली आहे, चावी घराची. म्हणजे बघा मी माझ्या घरी जाते, घरी कोणीच नाही, मला हे पण संध्याकाळी येणार. मी गाडीवर येणार तर मग मला वेळच होईल ना. मला वरले परेशान करणार. कशाचं का तिथं गल्लीतले लेकर येते ना खेळायला. त्याला आईन बाबा दिसणार नाही तर गल्लीतले लेकर नाही दिसणार का? फोडशीन रे बाबा तू, सांडशीन ते दूध. नुसतं परेशान करतो बरं आता. काय बरं प्यायचंय का तुला? इकडं तर आता मी निघालेलो आहे, मुंबईच्या घरी जातो. ओम भाऊ सुदर्शन भाऊ सकाळी निघणार आहे आमच्या सोबत आहे, सोनू सोबत माझ्यासोबत. कारण की सुदर्शन भाऊची फॅमिली आहे, ते सुदर्शन भाऊची फॅमिली कारमध्ये येणार आहे सकाळी. आणि श्रुती आणि ओम भाऊची आई, ओम भाऊचे वडील आणि आजी हे आता यांच्या ट्रॅव्हल्समध्ये जाणार. तर चला मी आता डायरेक्ट तिथे गेल्यावर घेतो व्हिडिओ थोडंफार. नाही तर मग बघतो मी व्हिडिओचं कसं येतं आता, कारण की घाई खूप राहणार आहे तिथे गेल्यावर. कारण की एक मेंबर नाहीये, भरपूर जणांना सोडायचं आहे, गाड्यावरून मी सोडायचं आहे. तर आता अशी काही तयारी केलेली आहे बघा. सामान बघा कसं कोमी चालू आहे. काय रे काय तर चला थोड्याच वेळ भेटतो मी तुम्हाला. आता यावर फोन करशील मला तू सकाळी पोहोचल्यावर. तर आता सोडायला आलो यांना. मुंबईला जायचं बाळा, तुला बाबाकडे जायचंय. बाबाकडे जाशील ना. कुठं जायचं? जालन्याला जायचं तुला. तर इकडं आता बस आता यायचं टाइम आहे 15-20 मिनिटं. म्हणलं चला थोडा व्हिडिओ घेऊन टाकू. फोन कर नक्की सकाळी पोहोचल्यावर. मी उद्या सकाळी निघानच तसं 4-5 वाजता निघतो मी गाडी घेऊन. हां लवकर निघतो ना, मग लवकर येईन ना. इथे ट्रॅफिक पण खूप लागेल, त्यामुळे म्हटलं लवकर निघू. आणि इकडं सगळेजण उभा आहे.
याच्यातले सगळेजण येणार नाहीये, फक्त ओम भाऊ, रवी भाऊ, सोनू, सुदर्शन भाऊ आणि मी, आम्ही राहणार आहे. बाकी आजी गिज्जी सगळे जाणार आहे. आणि आता गाडी पण आता येईनच 10 मिनिटात. चल बाय कर परत. तर हे बघा आता गाडी आलेली यांची आणि गाडी निघणार आता परत. दिसणार नाही तुम्हाला आणणार आहे. बाबा चालली तू? बर मम्माला परेशान करू नको. हा फ्लाइंग किशी दे, मला फ्लाइंग किशी दे. ती खिडकी लावून घे, तो बसल्यानंतर खिडकी लावून घ्या गाडी चालू आल्यावर. तिले बाय कर. मी सकाळी तुला चॉकी आणा ना, परेशान करू नको मम्माला. झोपून राहा, झोपायचं नाही. बघा तू किती परेशान करतो. बाय. लावून घे खिडकी. तर चला मी बी निघतो आता. ओम भाऊन ते गेले घरी. आता मी गाडी घेतून जातो आता, झोपायचं आता डायरेक्ट. चला बाय बाय.